सुंदर मनोरंजन समाज प्रबोधन या ठिकाणी सन्माननीय संदीप पुजारे यांनी वेळेचं बंधन पाळत केलेलं आहे, त्याबद्दल धन्यवाद. केरला असावा, केरला काय म्हणता माझीच लाल, पण त्याला माहित नाही की घासून घासून लाल झालेली असते. त्या ठिकाणी बक्षीस काय बोलायचं माझा नशीब त्या 5 वर्षावर थांबलो. त्या बारशापर्यंत गेलं नाही का बरा केलं, तू भरणा केलं की लग्न केलं. त्याची फरमाईश आली, त्याची फरमाईश आली. तुझा कसा माहिती का जम्बोळे भूर 5-5 रुपये द्यायचे काय तू नाक खाल्लं. सदानंद घाडी यांच्याकडे 100 रुपयांचं लाखमोलाचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे अनिशा साई इसकडून 100 रुपये महाराष्ट्र राज्यावरती गाणं म्हणा जय जय महाराष्ट्र माझा 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. ह्या बरा ठेवला ठरवली. कैलासवासी प्रभावती दत्ताराम घाडी आणि कैलासवासी सत्यवती वसंत घाडी यांच्या स्मरणार्थ दत्ताराम गोविंद घाडी यांच्याकडे 100 रुपयांचं लाखमोलाचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे अभिषेक शिरसाट बुवांचा जबरी फॅन बिल लिहू नको, तो जळता मगासपासून. अभिषेक शिरसाट बुवांचा जबरी फॅन प्रवीण मधुकर घाडी यांच्याकडनं 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. बुवा अतिशय सुंदर गजर म्हणजे सगळ्यांना मोबाईलची नावा म्हणजे दिलास. आणि खरोखरच शेवटात म्हणजे हे सगळे मोबाईल हँग करणारा व्हायरस, खरोखर तो व्हायरसच, पण तो कोरोना व्हायरस. कोरोना तो सिंबॉल बघा होतो तो बोल सगळ्यांना हँग करीत चाललो. माका लावा तो व्यापारी घाऊ काय लावा खै लावा तुका रत्नागिरीत न्याव्या काय रे 2-3 शॉक देव घरी काय समजे काय मी हाती नाही फणक्यात मारायचा की नाही पाठवून. त्या बिचारा कार्तिसला सांगता माका पाठचे तरी केस दी कुचो लावते कुचो अरे जळलो तुझो कुचो लावता. केसावर भांडी घ्या. खरोखर तुझ्यासाठी मी उद्या वाचना फिरणार आणि तू काय गंगावन म्हणून द्या, कारण साडी घ्यायचा भजना घेतलं ना. आता गंगावन नको. तो विचारू दशावतारात सुद्धा काम करतात जोरदार टाळ्यावर. आणि माझ्या शेजारात त्याची आतेर होता. सकाळी आमच्याकडे पूजा होती, मस्त दोघांनी बाजूक बसून इतके जेवलो. मला म्हणता बाबा येऊ काय तर म्हटलं चल बाबा देवासारखं येईल. पण आम्ही आता आलटून पलटून मंडळी आणतो. आज दोघांनी झोपा उद्या दोघांनी यावा, एका झोप नाही काय नाही, कारण व्हायरस ना. भजन गोवायका भजन गोये ते पोरगे बिचारो कोण खांबा पाडकार बसलो. अरे पण तो भजना गेलो होतो. माझो फॅन असा ते भरवतो फिलिप्सचो असा ते नाही तर उषाचो असा. तो गेलो मागे सासरवाडी
सासरवाडीत गेलो आणि मस्तपैकी मटाण बिटाण घातल्यानी आहे का बाबू? होय होय. जावई बापू हे सासीन जेवण बिवण घातल्या सगळे हतरल्याने झोपाक सांगल्या. पण झोप तळमळाक लागलो. सासी विचारता मामी उशात काय नाही? घे मामी उशात काय ना. आता उशा एका मिळून जाणार होता. ती मामी म्हणता काय करणार जाऊया पराक लगीन करून घेऊन 8 वर्ष झाली पण अजून काय ना. काय सततच्या बाहेर खरोखरच एवढी सुंदर आम्हा दोन्ही बोलला तुम्ही साथ दिलात ना. हो सांगतात का खरा म्हणजे आम्ही तर म्हणतो 4-5 दिवसात नाही. एप्रिलच्या 15 तारखेपासून आम्ही वारीव करतो आणि एवढा बक्षीस बघा अजूनही चालू आहे. हे सगळे हे गो पाचशे कैलासवासी विश्राम साई आणि कैलासवासी सुलोचना साई यांच्या स्मरणार्थ बबन साई यांच्याकडनं 501 रुपयांचं पारितोषिक तुका लोकांनी गोळच समजलेली येडो म्हणाले काहीतरी गाणी म्हणतो 4-5 आणि माझ्या फॅनवर जळा नको. माझ्या व्यक्ती खेचारव जळ फॅनवर जळा नको. शेवटी चाहते बो तुमचे चाहते वाकडी तिकडी काकडी होतो दिवा ट्रेनला फिरता बरं हो. बाकी काय करणार नाही. त्या मच्छा पैशामध्ये फडके मारतात बघा. दे दे अल्लाह के नाम से दे दे बाबा दे दे बाबा सोयो. काही काही अभंग सादर करतोय. महाराष्ट्र सततचे कार्यक्रम आणि त्याच्यात जे आज आमका आंबे खाऊ घातला 10-12 भेशी सगळ्यांनी खाल्लेली. एका घातलाच काय हा अजिबात घालू नको. माझा म्हणतास माझा काही बांधतले भयातलो गुळगुळीत दोंडो आणा. बरं एक आणू नको 2 आणा.
हे खंय ठेवा आणि हे खंय ठेवा म्हणजे बारक्या बारक्यांका बरा कारण स्मारक बांधलं असतं प्रसाद देऊ खंय ना दोन धोंड्याला पाय ठेवतील ती काय तो एका प्रसाद देतील गुरु सुतार अमृता भरा त्याने खेळाया
तो नाना मग स्वप्नात एक मुद्दो सांगितलं ह्यो ज्याला नाना नु असा वाटा होता नाना सारखो सारखो जाता गीता ताच या घेऊन तुझा आपला पण खरोखर तो समाज प्रबोधनाचा भाग होता बरोबर की नाही विनोद हा वेगळा आहे पण सांगण्याचं तात्पर्य काय होतं नाना तुम्ही अजिबात मला विनाक लावून येऊ नको ह्यो कवट्या महाकाळ कायम सांगला तुझ्या मुलीचा जलेबीच्या पायाला
या ठिकाणी सन्मान्य राजू घाडी यांच्याकडनं बुवा मत्स्यगंधा भारुडाची झलक दाखवा. खरोखरच भारुड पूर्ण सांगणार असतं पण या खुल्या माटवा लावला सांगायला नाही नाही होता दोन चार गाणी म्हणतोय आणि सांगत आपल्याला एका भाटपटी पर्यंत ठेवा. ओके या ठिकाणी राजू घाडी यांच्या आभार मानून याचा स्वीकार करतोय. धन्यवाद. काय भारुड नाही आणि ती लग्नाची नक्कीच ते होऊ म्हणणार नाही. खरोखर बाबा तुझा स्मारक मी तर नक्की बाबा कारण तुझ्या गोवा गावताना कठीण असेल. नावता वेळी धोका देन स्वामी बसले शिवशंभू महादेवाची आराधना पराशर महामुनीने केली आणि कोळ्याची सुंदर तरुणी पाहून ती मुली पाहून गोवा भर काढली. पलीकडे ते तो लक्ष हवं. आधी बाबाला विचार मागून मला कशामुळे बंद झाली माहिती आहे.
दीड 2 तास गजर आता आमने सामने माझ्या हिसाबान तरी भारूड सांगता येता ह्याना ती लग्नाची गाणी म्हटले नसती 15 मिनिटं काय जयराम म्हणजे भारुडा नाही हो. पण जो शाळेत गेलो तो हुमऱ्यावरसून आहे का तिच्याकडे का गेलो अगदी जयराम मोहनकडे ह्याचा थोडा मग अशी 15 मात्रा म्हटलाय त्या दिसतेच मिस्त्रीचा काय पडलं तुला काळी फुटला तुझा फोपिसता पण जाऊ दे आपण काय ना काहीतरी आणून टिवले बावले करून बुवा म्हणून म्हणजे पेन्शन गावात मोकळं झालं. ऋषी गवळ राणी भोवल्या निघू मुलीने राणी मी मनपूर्वक आभार मानतो कारण माझ्यासाठी तारीखही बदलला आणि सुंदर आज खरोखर ध्यान बायकोच्या हातात दिलंय ना आम्ही बाबा देतो घालता द्यावा असता पण खरोखरच रोज रात्री भजन करताना कारण आम्ही बघा जेमतेम आमचं शिक्षण दुपारपर्यंत सकाळी आहे माका येऊन शाळेत सोडी दुपारी सगळी शाळा कंटाळून माका घरात आणून सोडली पण कुठेतरी हे नामस्मरण हरियाणा बुवांच्या माध्यमातून पांचाळ बुवांची ओळख झाली. चिंतामणी पांचाळ बुवांकडनं धडे घेतले, रामदास कासले बुवा, शिरसेकर बुवा अशा बुवांकडनं धडे घेतले आणि आज नाव झालंय बाकी काय नको आमका स्मारकावून नाका भगिनी अजूनही थांबले मनपूर्वक या तुमच्या मंडळाचे साईलवाडीतील ग्रामस्थांचे आभार मानतो. आमची संतोष गाडी बुवा जवळजवळ मला वाटतं मे महिन्यातली सगळ्यात आधी ठरलेली माझी ही डबलवारी सगळ्यात आधी 2-2.5 महिन्यापूर्वी मला कॉन्टॅक्ट करून त्यांनी सांगितलं की गणेश गाडी बुवा या दोन्ही बुवांकडून मी डबलवारी केल्या पण आपण आकाश मूर्ती घेऊन बारी करत नाही. पुजारी बुवा सुद्धा आमचे तसेच आहे फक्त तो येळ काढता येणार नाही काय मान आणि दुसऱ्याच्या कपाळाला घालणार झोप मागा त्याचा राग येतात बाकीच्या का राग येण्यासारख्या मागा काय नाही कारण त्याची दया येतात जीव येतात कारण तो अनुगामी झाला. हॅलो धन्यवाद. चुकून ही बारी करताना माझ्या मुखातनं एखादा वाईट शब्द गेला असेल तर चांगले तुमच्याकडे ठेवा वाईट मला परत द्या. सुंदरशी जाऊन आमचे संकेत यांचे मनस्वी आभार तुम्हा सर्वांचे आभार मानतोय. काही नागत करणे होऊन ज्ञानेश्वरांचे आशीर्वाद घेऊन तुमची रजा देतोय. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.
ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान सच्चिदानंद साईनाथ धन्यवाद.